मुंबईमध्ये हार्बर लाईन वरतील शिवडी स्थानकाला वेगळं रूप मिळालंय। पूर्वीचं रेल्वे स्थानक आणि आत्ताचं रेल्वे स्थानक यामध्ये बराच फरक दिसून येतोय। पूर्वी हे स्थानक अस्वच्छ होतं, तसेच प्रवाशांना दुर्गंधीही सहन करावी लागत होती। त्याशिवाय गर्दुल्यांचाही त्रास होता। आता मात्र हे रेल्वे स्थानक स्वच्छ आणि रंगबिरंगी झालंय। या स्थानकाला एस.के. सिन्हा हे नवीन स्टेशन मास्तर मिळाल्यानं त्याचा कायापालट झालाय। याच एस.के. सिन्हा यांनी 2 वर्षांपूर्वी किंग सर्कल स्थानकाचं रूप बदललं होतं। स्वच्छता आणि सौंदर्य यामुळे शिवडी रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी समाधानी आहेत। खूप छान वाटतंय। ते आम्हाला पण खूप एनकरेज करतात पेंटिंग करायला वगैरे, तर ते आम्हाला पण खूप चांगलं वाटतं। आता पुढे पण आम्ही अजून चांगलं करू हे अपेक्षा ठेवले त्यांच्याकडून। पहिला काय स्थिती होती स्टेशन? पहिलं म्हणजे खूप इकडे मतलब मच्छी मार्केट आहे जवळ, तर खूप वास यायचं। सगळीकडे गर्दुले खूप असायचे, लाईटही नव्हते बरोबर, सगळीकडे थुकलं होतं। ते आल्यापासून सगळं आता बदल झालाय। आम्हाला खूप 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 छान नाही, आता खूप छान वाटतं एकदम। नाही, पहिले जरा त्याला एकदम हे होतं, जरा घाण एकदम होती, आता जरा साफसुथरं झाली एकदम। बरं वाटतं? बरं वाटतं, जरा प्रसन्न वाटतं जरा। पहिल्यापेक्षा तर भरपूरच फरक पडलेला आहे। जरा आता एकदम स्वच्छता वाटते, जरा एकदम सुसुदीत वाटतं, एकदम मस्त, जरा चकाचक एकदम स्टेशन झालेलं आहे। खूपच फरक पडलेला आहे शिवडी स्टेशनमध्ये आता तर पहिल्यापेक्षापासून। शिवडी रेल्वे स्थानकावरील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सावंत यांनी। आपल्याला आजही सर्वांना किंग सर्कल रेल्वे स्टेशन डोळ्यासमोर येत असेल। त्याचं कारण म्हणजे त्यावेळचे स्टेशन मास्तर एन.के. सिन्हा यांनी स्टेशनचं केलेलं सुशोभीकरण। एन.के. सिन्हा हे सध्या शिवडी रेल्वे स्टेशनवरती स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत आहेत आणि ते या स्टेशन मास्तर हा इकडे चार्ज घेतल्यानंतर शिवडी रेल्वे स्थानकाचं सौंदर्य जे आहे ते पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे। ज्यांनी या शिवडी स्टेशनचं पूर्णपणे रूपडं जे आहे ते बदलून टाकलेलं आहे। एन.के. सिन्हा सर, खरं तर किंग सर्कल म्हटल्यानंतर आजही आम्हाला लक्षात येतं की त्या ठिकाणची बाग आणि स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर एक कुठल्या तरी बाहेर देशाच्या रेल्वे स्टेशनवर आल्यासारखं फील व्हायचा, आणि तोच प्रयत्न जो आहे तो शिवडी स्थानकावरती केलेला। काय सांगाल? हम लोगों ने 15 सितंबर स्वच्छता पखवाड़ा जो रेलवे स्टार्ट करती है उस दिन से हम लोगों ने इस कार्य को स्टार्ट किया। तो शुरू में हमने खुद अपने तरफ से पेंट लाया और मैंने ये जितने वॉल पर देखे ड्राइंग करना ये सब हम लोगों ने खुद किया। तो करने के बाद जब इसे कुछ क्लब वालों से मैंने संपर्क किया कि पेंट तो बहुत चाहिए हमें, क्योंकि पूरे स्टेशन को व्हाइट वॉश करना था। तो इसमें हमें मदद करने के लिए लायंस क्लब ऑफ साइन और रोटरी क्लब ऑफ मुंबई पायर ये दोनों आ गया है, और इन्होंने खुले तौर से मेरे को पेंट दिया कि आप पेंट लीजिए और कीजिए। किती काम रेल्वे स्टेशनच्या पूर्ण झालेलं आहे, तुम्ही सुशोभीकरण केलेलं आहे त्यामध्ये? अभी तक तो मैंने सच में तो 3 महीने में मैंने 90% एरिया कवर कर लिया है। अब सिर्फ हमें ड्राइंग करना है, क्योंकि दीवार पर आप जितने देख रहे हैं सबको व्हाइट वॉश मैंने प्राइमर से किया है ताकि वो बारिश के पानी में खराब भी नहीं हो, और उसके ऊपर से हमने ऑयल पेंट किया है। तो ये मतलब लॉन्ग लास्टिंग है, कि ऐसा नहीं है कि बस 2 दिन में इसको खराब हो सकता है। रेल्वे प्रशासन कशा प्रकारे तुम्हाला हेल्प करते? हमारे मंडल रेल प्रबंधक, हमारे मुख्य जनसंपर्क अधिकारी, हमारे ACMTC श्री VS मीना, श्री K जयशंकर, ये जैसे अधिकारी लोगों ने तो आकर हमारे स्टेशन में पेंट किया है खुद से अपने हाथ से ब्रश डाल करके। और मंडल रेल प्रबंधक तो हमारे इस कार्य को देखकर काफी सराहते हैं, बहुत ज्यादा, और उनका सराहना हमारे लिए अंदर से एक और ही ताकत देती कि कुछ और हम करें। जर्नलिस्ट मनोज दयाकर से विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।